बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीत मोठी कारवाई करण्यात आली। माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या शिक्षण संस्थेवर 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बोगस कागदपत्रांच्या आधारे मंजुरी मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे। अनुराधा अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक महाविद्यालय प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे। आवश्यक शासकीय परवानग्या घेतल्या नसल्याचं चौकशीत समोर आलंय। बनावट कागदपत्रे सादर करून AICTE मंजुरी घेतल्याचा आरोप आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर 3 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणी आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे। सध्याच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसलं तरी नवीन प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे। मी 20/7/2022 ला अधिकृत तक्रार केलेली होती। या तक्रारीची संपूर्ण चौकशी होऊन दिनांक 28/4/2026 ला सन्माननीय उपविभागीय अधिकारी यांनी जो अहवाल दिला त्या अहवालाने असे निष्पन्न झाले की परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेने जे अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालय व अनुराधा पॉलिटेक्निक कॉलेज जे निर्माण केले त्यासाठी लागणारे कागदपत्र जे असतात की आधी एनए ऑर्डर, त्याच्यानंतर बांधकाम परमिशन हे कुठल्याही प्रकारची न घेता त्यांनी डुप्लिकेट तयार करून हे NICTE कडे दाखल केली आणि त्याच्या आधारे त्यांनी ती परमिशन घेतली व कॉलेज आजपर्यंत त्यांनी चालवलं। परंतु 28/4/2026 चा जो अहवाल आलेला आहे माझ्या तक्रारीवरून सन्माननीय उपविभागाधिकारी यांच्या अहवालावरून सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेशित केले आणि त्या आदेशानुसार या संदर्भातले आपली पंचायत समिती, नगरपालिका व तहसीलच्या कर्मचाऱ्यांनी परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्था त्यांच्या संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली।